नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी गुड न्यूज. आता ऑनलाईन होणार हे काम. आता पूर्वी ज्यांची खाती पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्यांना कोणत्याही छोट्या छोट्या कारणासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागत होतं, परंतु आता काही कामं तुमची ऑनलाईन देखील होणार आहेत. त्यामुळे आता इंडियन पोस्टमध्ये खातं उघडणं अतिशय सोयीचं होणार आहे. त्याचबरोबरीनं पोस्टाचं खातं हे नेहमीच सुरक्षित असतं. तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा. येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस अकाउंट्स KYC. पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचविण्यासाठी ओळखलं जात नाही, तर गुंतवणुकीतील अनेक आकर्षक योजना त्यांच्याकडे चालविल्या जातात. त्याचप्रमाणे सरकारी हमी असल्यामुळे असंख्य लोक यात गुंतवणूक करीत आहेत. आता सरकारी हमी असल्या कारणाने पोस्टातील तुमची ठेव ही नेहमीच सुरक्षित असते. आता पुढे पाहूयात. तुमचं पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असल्यास तुम्हाला दर 3 वर्षांनी तुमची KYC करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते. तुम्हाला तेथे जाऊन तुमची ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतात. आता ज्यांचं पोस्टामध्ये खातं होतं त्यांना दर 3 वर्षांनी पोस्टामध्ये जावं लागत होतं. तेथे तुमचं ओळखपत्र आणि ऍड्रेस प्रूफ पुन्हा तुम्हाला तेथे जमा करावा लागत होता, परंतु यात सर्वातून आता तुमची सुटका होणार आहे. ती कशी ते आपण पुढे पाहूयात. पुढे पहा. पण इंडिया पोस्टने यातून सर्व खातेदारांची सुटका केली आहे. आता KYC करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला घरी बसून ऑनलाईन पूर्ण करता येईल. आता पोस्ट धारकांना छोट्या मोठ्या कामांसाठी आता पोस्टात जाण्याची गरज नाही. आता पुढे पहा. याची सुरुवात कर्नाटकातून करणार आहे. याचा फायदा कर्नाटकातील 1,90,00,000 पोस्टल खातेधारकांना होणार आहे. कर्नाटकचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल राजेंद्र S. कुमार म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार दर 3 वर्षांनी KYC संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी मूळ कागदपत्रासह पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. हे आता घर बसल्या ऑनलाईन आधार प्रमाणीकरणाद्वारे केले जाईल. आता पुढे पहा. फिजिकली बायोमेट्रिक फिंगरप्रिंट पडताळणी बंद होणार. पोस्ट ऑफिस मधील बचत बँक खातेधारकांना दर 3 वर्षांनी त्यांची KYC करून घेण्यासाठी आणि बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे त्यांची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत होते. कर्नाटकचे मुख्य PMG म्हणाले की आम्ही आमच्या मोबाईल ॲपमध्ये ही प्रक्रिया समाविष्ट करणार आहोत. कोणीही आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करून घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्हाला जे ॲप सांगतील ते ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून डाउनलोड करून घ्यावं लागेल. आता हे कोणतं ॲप असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूयात. आता येथे पहा. वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड केली जातील. आता तुमच्या मोबाईल ॲपवर फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन करण्यापूर्वी खातेधारकांना इंडिया पोस्ट वेबसाईट, आता ही वेबसाईट पहा, indiapost.gov.government.in वर ई-बँकिंग पर्यायावर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे KYC संबंधित सर्व कागदपत्रे तेथे अपलोड करावी लागतील. या सुविधेचा पुढे पाहूयात. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मूळ कागदपत्रे न बाळगताही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. टपाल विभाग आधार प्रमाणीकरणाद्वारे तुमच्या ओळखीची पुष्टी करेल. त्यानंतर तुम्ही खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करू शकता. लवकरच ही सुविधा इतर राज्यातही मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर आता पोस्ट धारकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. तुम्हाला आता घरातून ऑनलाईन तुमची सर्व कामं करता येणार आहेत. आता कुठल्याही छोट्या कामासाठी तुम्हाला पोस्टात जायची गरज नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका. तर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.